त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकराय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीहरिकृष्णाय नमः पुनराचम्य ओं श्रीकेशवाय स्वाहा नारायणाय स्वाहा माधवाय स्वाहा गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीहरिकृष्णाय नमः पुनराचम्य ओं श्रीकेशवाय स्वाहा ओं श्रीनारायणाय स्वाहा ओं श्रीमाधवाय स्वाहा ओं गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः ಶ್ರೀಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಇವತ್ತು ಕಾಲಾವಧಿ ಆಗುವಂತಹ ಅನಂತ ಚತುರ್ದಶಿ. ಇಲ್ಲಿಯ ಸಂಪ್ರದಾಯ ಪ್ರಮಾಣ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಪೂಜೆಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕಲ್ಪೋಕ್ತ ಯಮುನಾ ಪೂಜೆಯಾಗಿ ಕಲಶವನ್ನು ತುಂಬಿ ಕಲಶ ಪೂರ್ಣ ಹೇಳ್ತೇವೆ. ತದನಂತರ ಪೇಟೆಯ ಸವಾರಿಯಾಗಿ ಶ್ರೀ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಕಲಶ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ, ಶ್ರೀದೇವರ ಮಹಾಪೂಜೆ ಸಹಿತ ಅನಂತ ವ್ರತದ ಪೂಜೆ ಹಾಗೂ 14 ಭಕ್ಷ್ಯಗಳು, 14 ಪತ್ರೆಗಳು, 14 ಪುಷ್ಪಗಳು ಹಾಗೂ 14ರಂತೆ ದೇವರಿಗೆ ಆರಾಧನೆ ಏನೆಲ್ಲ ಆಗಬೇಕು ಅದೆಲ್ಲ ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಗುರಿ ಸಮಾರಾಧನೆ ಆಗ್ತದೆ. ಕಥಾಶ್ರವಣ ಹಾಗೆ ರಾತ್ರಿ ಪೂಜೆ. ನಾಳೆ 7 ಗಂಟೆಗೆ ಅನಂತಕಲದ ವಿಸರ್ಜನೆ ಆಗಿ ಈ ಉತ್ಸವ ಸಂಪನ್ನಗೊಳ್ತದೆ. ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಂದೇ ಸರ್ತಿ ಆಗುವಂಥ ಭಾರಿ ಮಡಿವಂತಿಕೆಯಲ್ಲಿ ಆಗುವಂಥ ಈ ವ್ರತದ ಪೂಜೆಯ ಮಹತ್ವದಿಂದ ದೇಶಕ್ಕೂ ರಾಜ್ಯಕ್ಕೂ ಗ್ರಾಮಕ್ಕೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸನ್ಮಂಗಲ ಆಗಲಿ ಶ್ರೀದೇವರಲ್ಲಿ ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇವೆ. ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ.